शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी अतिशय महत्त्वपूर्ण अशी कॅबिनेट मीटिंग महाराष्ट्र राज्य सरकारने आयोजित केलेली होती आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असे 17 निर्णय घेतलेले आहेत। कोणते ते 17 निर्णय आहेत आणि या 17 निर्णयाचा फायदा राज्यातील जनतेला तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आचारसंहिता आज दुपारपासून लागू झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी महाराष्ट्र कॅबिनेट बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण असे 17 निर्णय घेतलेले आहेत। निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्याची घोषणा होता क्षणी देशभरात आचारसंहिता लागू झालेली आहे आणि यापूर्वीच सरकारला काही धोरणात्मक निर्णय घेता यावेत यासाठी कॅबिनेट मीटिंग आयोजित केलेली होती आणि या संदर्भात 17 असे महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत। यामध्ये कोणकोणते हे निर्णय आहेत याची माहिती आपण घेणार आहोत। याच्यामध्ये पहिला जो निर्णय आहे, राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी हा उद्योग विभागाने निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपातील 64 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतलेला आहे। मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता 1 वर्षाचा कारावास दंडसुद्धा वाढवण्याचा गृह विभागाचा निर्णय गृह विभागाने घेतलेला आहे। त्यानंतर 138 जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता देण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाच्या वतीने निर्णय घेण्यात आलेला आहे। संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापन करण्याचा सांस्कृतिक कार्य विभागाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर शासकीय निमशासकीय जागावर आता मोफत चित्रीकरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ 50 कोटी भाग भांडवल याची सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने घेण्यात आलेला आहे। हाताने मैला उचलण्याच्या प्रतीचं उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाने सुद्धा निर्णय घेतलेला आहे। संगणक गुन्हे तातडीने निकाली निघण्यासंदर्भात सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबवण्यासंदर्भात गृह विभागाने निर्णय घेतलेला आहे। राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार आहे। ऑटो रिक्षा टॅक्सी चालकासाठी कल्याणकारी मंडळ 50 कोटी अनुदान परिवहन विभागाच्या मदतीने झालेला आहे। भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप करण्यासंदर्भात महसूल विभागाकडून नियोजन करण्यात आलेलं आहे, त्याची घोषणा झालेली आहे। संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार असल्याचं गृह विभागाने सांगितलेलं आहे। वृद्ध साहित्यिक व कलाकारांना 5,000 रुपये मानधन मिळणार आहे। राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा सामान्य प्रशासन विभागाने निर्णय घेतलेला आहे। श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन MIDCला हस्तांतरित करण्यासंदर्भातला महसूल व वन विभागाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने हे 17 महत्त्वपूर्ण असे निर्णय आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। सोबतच कालच्या बैठकीमध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने अखिल भारतीय कक्षेतील अखिल भारतीय संवर्गातील जे राजपत्रित अधिकारी आहेत त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्यासंदर्भातला निर्णय देखील घेतलेला आहे। सोबतच राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना DA DR वाढवण्यासंदर्भातला निर्णय अपेक्षित होता, पण तो निर्णय घेतलेला नाही। हा निर्णय कदाचित निवडणुका झाल्यानंतरच होऊ शकतो अशी विश्वसनीय सूत्राकडून बातमी समजते। तर अशा पद्धतीने हे होते महत्त्वपूर्ण असे 17 मोठे निर्णय। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।